नमस्कार राम सर. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार सर. माझं नाव राम विलास रणखाम. मी बेकरे नगर मध्ये राहतो. माझं बिझनेसमॅन आहे. माझी स्वतःची डेअरी आहे आणि मी शेअर मार्केटचे क्लास 1-2 वर्षापासून सरांकडे मी क्लासेस करतोय. सरांची अॅक्युरेसी आणि बाकीचे जे क्लासेस असतात ते व्यवस्थित आहेत आणि जे शिकवण्याची पद्धत सरांची एकदम सोपी आहे. जे शिकवतात ते एकदम असं सोप्या पद्धतीने शिकवतात आणि म्हणजे पूर्ण असं सर्व हे होते. ते स्ट्रॅटर्जी अॅक्युरेसी एकदम क्लिअर असते. पूर्ण असं म्हणजे समजते आणि सरांचा स्वभाव असं एक नंबरचा आहे. बाकी काय असं म्हणजे काही हे करत नाहीत की असं एखादा ट्रेड घेतला आपण लॉस गेला किंवा काही जरी झालं तरी पण सांगतात की बरोबर असे अॅक्युरेसी प्रमाणे आपण जे तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगितलेले आहे त्या स्ट्रॅटर्जीच्या फॉलो करायचं. त्याच्या व्यतिरिक्त जे असं आता टेलिग्रामवर पण बरेचसे कॉल येतात ते अवॉइड करायला सांगतात. बरेचसे सरांचे जे हे असतात अॅक्युरेसी एकदम क्लिअर आहे. मला तर एकदम हे आवडलेलं आहे. बाकी आता मी क्लास करत करत माझी मिसेस पण करते क्लास. तिला पण बरेचसे आता वेदांता वगैरे मी तर आता ट्रेडिंग ह्याचे करत नाही. बाकी इंट्राडे वगैरे कारण मला शॉप असल्यामुळं वेळ भेटत नाही. माझी मिसेस करते. आता बरेचसे जे आता ते इक्विटीचे बरेचसे कॉल घेते ते आता ते बाकीचं ते पूर्ण ते सांगेल मला. नमस्कार सर. मी राणी रणखाम. मी एक होम बेकर्स आहे. मला दररोज ऑर्डर वगैरे असतात. केकचे क्लास वगैरे घेते. मी माझ्या मिस्टरांनी अगोदर क्लास लावले होते तुमच्याकडं. मी त्यांचं बघूनच मी थोडं शिकत गेले. नंतर मी बेसिकचं क्लास लावलं तुमच्याकडं. मला अगोदर शेअर मार्केट बद्दल काहीच माहिती नव्हती. मला वाटत होतं की मला येईल का नाही काय नाही. मग मी सरचं क्लास लावले. बेसिक जॉईन केले अगोदर. पण जसं जसं सर शिकवत गेले तसं मला एकदम सोपं वाटत गेलं आणि मी घरी थोडंसं सरांनी जे नोट्स दिले काय ते पण वाचत गेले. मग मी अगोदर इंट्राडेचे कॉल घ्यायचे. रिस्क एकदम कमी घ्यायची. एक ट्रेडनी वगैरे ट्रेड करायला चालू केली. पण तरी पण मला प्रॉफिट होत गेलं. जे सरनी सकाळचे कॉल द्यायचे ते मी कॉल दररोज घ्यायचे आणि त्यामध्ये मला दररोज म्हणजे थोडं का होणं प्रॉफिट होऊनच जायचं. महिन्याला मी सरला स्क्रीनशॉट पण पाठवायचे. बेसिकचे क्लास झाल्यानंतर मी आता ह्याचं पण टेक्निकलचं पण लावलेलं. टेक्निकलचं पण मला अगोदर वाटत होतं अवघड आहे. पण सरांची शिकवण्याची पद्धती एकदम सोपी. कितीदा पण आपण विचार क्वेश्चन तर सर एकदम शांतपणे सांगतात. असं मी आता स्टॉक मध्ये वगैरे घेते त्याच्यामध्ये पण चांगलं मी प्रॉफिट काढते. माझ्या कॅपिटलचं 3% तर मी आता केलेलं आहे. तसं प्रॉफिट हे केलं. हो. मला असं वाटतं की म्हणजे जे शिकून बायकांना बाहेर जॉब करता येत नाही त्यांनी प्रत्येक जण शेअर मार्केटमध्ये आलं तर खूपच छान होईल आणि स्पेशल मध्ये सरांकडे क्लास केला तर खूपच फायदा होईल आपल्याला. सरांची शिकवण्याची पद्धत वगैरे ती मला तर खूप आवडली आणि ज्यांनी क्लास केला त्यांच्याकडे त्यांनी म्हणजे प्रॉफिटच होऊन जाईल त्यांचं. चांगलंच आहे उलट. म्हणजे आता तर मी सध्या प्रॉफिट मध्ये मी माझं बेकिंगचं करत मी शेअर मार्केट पण करते. हो. सरांची जे स्ट्रॅटर्जी वगैरे आहे ते पण फॉलो केलं तर आपण प्रॉफिट मध्येच राहू शकतो. आणि असं म्हणतात की शेअर मार्केट हे अवघड आहे. पण जेव्हा मी क्लास मला अगोदर वाटायचं की शेअर मार्केट अवघड आहे. पण आता सरांकडे क्लास वगैरे केले तर असं वाटत नाही की आता म्हणजे एवढं अवघड आहे शेअर मार्केट तसा. आणि सरचे फक्त आपण दुसरं काही न करता सरचे स्ट्रॅटर्जी पण फॉलो केले तरी पण आपण प्रॉफिट मध्ये राहू शकतो. येस मॅम. परफेक्ट मॅम. परफेक्ट. ओके. राणे मॅडम, राम सर, ऍक्च्युअली जर पाहायला गेलं तर शेअर मार्केट हे खरंच खूप इझी आहे. ओके. बाकीच्यांनी त्याला अवघड का बनवलेलं आहे, कशाचे बनवलेलं आहे, गॉड नोज. ओके. पण तुम्ही जे आपले स्ट्रॅटेजी जे सेटअप आहे त्याला युज करताय, चांगला प्रॉफिट कमवताय. जसं की सरांनी सांगितलं सरांचा बिझनेस आहे. तुम्ही हे बिझनेस करत एक ऍडिशनल इन्कम जनरेट करताय. ओके. म्हणजे पहिली जी तुमची भीती होती आता पूर्णपणे गेलेली आहे. आणि पूर्णपणे भीती कशामुळे गेलेली आहे, तुम्ही ते नॉलेज गेन केलेले आहे. ओके. एक चांगला इन्कम तुम्ही या ठिकाणी जनरेट करताय मॅडम, डेफिनेटली. ओके. आणि सरांनी जे तुम्हाला हे केलं होतं आणि ऍक्च्युअली जर पाहिलं गेलं तर काळाची गरज हीच आहे. ओके. चांगल्या गोष्टी सांगणं खरंच ते तुमच्या सरांनी तुम्हाला काय केलं, तुम्हाला रिकमेंड केलं, तुम्ही ते जॉईन झालात. ओके. त्यामुळे तुमचा जो पूर्ण जॉईन करू नये. पण जेव्हा मी ह्यांचं पाहिलं आणि तुमची शिकवण्याची पद्धत 1-2 क्लास मी अगोदर केलेले ह्यांच्यासोबत तर मला एकदम ते शिकवण्याची पद्धत फार आवडली आणि जे तुम्ही नोट्स वगैरे दिले ते पण वाचलेले होते. मग मला आता एकदम छान वाटतं. म्हणजे शेअर मार्केट एकदम असं आवड निर्माण झालेली आहे आता मला. हो. एक्झॅक्टली. ग्रेट मॅम. क्लास वगैरे नसतो तरी पण मी स्वतःहून ट्रेड घेऊ शकते. तसं तुम्ही ट्रेन केलेलं आहे आता. स्ट्रॅटर्जी वगैरे नुसार. हो. एक्सलेंट मॅम. एक्सलेंट.
सो हो. असंच ट्रेडिंग करा मॅडम. ओके. आणि तुमचे जे आहे तुमचे डेली स्क्रीनशॉट असतात, स्विचचे स्क्रीनशॉट असतात. ओके. आणि परफेक्टली एंट्री एक्झिट करून तुम्ही प्रॉफिट कमवत आहे. ओके. डेफिनेटली असंच एक ऍडिशनल इन्कम जनरेट करा. जो तुमचं काय आहे रिइन्व्हेस्टमेंट कर. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त आता वेल्थ काय करायची पुढे क्रिएट करायची. ठीक आहे. हो. कीप इट मॅम. थँक्यू सर. राम सर थँक्यू सो मच. राणी मॅडम थँक्यू थँक्यू सो सो मच मच सर. याबद्दल. तुमच्यामुळे आम्ही मी सुद्धा इंडिपेंडंट झालेले आता ही शेअर मार्केटमध्ये.